पायलटचा वापर करून अजितदादांचा घातपात असू शकतो. रोहित पवार यांचा मोठा आरोप. स्फोट घडवण्यासाठीच अतिरिक्त इंधन भरून दादांचं विमान मुद्दाम क्रॅश केल्याचाही दावा. पायलटची कौटुंबिक स्थिती चांगली नव्हती, खर्चही खूप जास्त होते, त्यामुळे पैशांसाठी पायलटला घातपातासाठी ब्लॅकमेल केला असावं का? रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त. अपघातासंदर्भात सर्व डिटेल्स मध्ये मांडणार. राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नसल्याचा रोहित पवार यांचा आरोप. श्वेता सिंग या डीजीसीए मधून रॅकेट चालवतात, त्यांचे फार मोठे कनेक्शन्स आहेत, त्यामुळेच तपासादरम्यान श्वेता सिंग यांना डीजीसीए समितीत ठेवू नये. अजितदादांच्या अपघाताच्या निष्पक्ष चौकशीसाठी रोहित पवार यांची मागणी. अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, राष्ट्रवादीची मागणी. सुनेत्रा पवार यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. फडणवीस अमित शहांना पाठवणार सीबीआय चौकशी प्रकरणी पत्र. तेलुगू देसम पक्षाचे VSR विमान कंपनीशी संबंध. रोहित पवार यांचे आरोप, त्यामुळे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा. रोहित पवार यांची मोठी मागणी. जस्टिस फॉर अजितदादा हॅशटॅग या पद्धतीने अख्खा महाराष्ट्र विचारतोय काय खरं घडलं 28 तारखेला, 28 तारखेच्या आधी. पण जे 28 तारखेला घात का अपघात जो घडला त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातले सामान्य लोक आज चिंतेत आहेत. आणि आज एवढा मोठा नेता आपल्यातून गेला तर आपलं उद्या कसं व्हायचं असा प्रश्न त्यांना तिथं पडलेला आहे. पण जस्टिस फॉर अजितदादा या पद्धतीने आम्ही सर्वजण आणि शुभचिंतक असे अनेक जण आम्ही सगळेजण मिळून या विषयासाठी, या इन्व्हेस्टिगेशनसाठी, हे इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने व्हावं आणि आयुष्याच्या आमच्या स्वतःच्या शेवटच्या काळामध्ये जेव्हा आम्ही या विषयाकडे लक्ष देऊ तेव्हा आम्हाला कुठेतरी एक समाधान असेल की अजितदादांच्या घात का अपघाताच्या बाबतीत योग्य असं इन्व्हेस्टिगेशन व्हावं. यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने, पत्रकारांनी आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याने सुद्धा यासाठी पुढावा घेतला. माणूस आपल्यात नसला तरी जस्टिस त्यांच्या त्या गोष्टीला मिळालं असं एक समाधान शेवटच्या आयुष्याच्या लेवलला हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी असावं, एवढीच आमची छोटीशी साधीशी इच्छा.